नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपल्याला व्हिजिट करायचं आहे बैल बाजारला। एक देवता कला केंद्र म्हणून गणपती बाप्पाचा कारखाना आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिटसाठी जायचं आहे। प्रमोशन ब्लॉग आहे, त्यांचा कॉल वगैरे आला होता, तर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायच्या आहेत, तर माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा आज मूर्त्या बघायला भेटणार आहे। तर त्यांच्याकडे POPच्या, परत कागदी लगद्याच्या आणि ट्रीच्या गणपती म्हणजे प्लांट जे असतं झाडाचं, त्याच्या म्हणजे ते विसर्जन केल्यानंतर त्या जागी झाड उगवतं, त्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला आज त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत, इको फ्रेंडली। तर बघू, त्यांच्या कला केंद्रामध्ये जाऊया। कुर्ल्याला त्यांची 3री ब्रांच आहे, म्हणजे खूप काहीतरी वेगळं बघायला मिळेल आज। तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आपण भेटूया डायरेक्ट कारखान्याच्या बाहेर जाऊन। तर मित्रांनो, आपण आलो आहे बैल बाजारमध्ये। माझ्या मागे तुम्ही बघू शकता देवता कला केंद्र आहे, आणि बाहेरसून बघूनच एवढं भारी मन प्रसन्न होतं आहे की गणपती बाप्पाच्या एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। तर आपण आतमध्ये जाऊया आणि कारखान्याचे मालक त्यांच्याशी थोड्याफार चर्चा करूया। त्यासोबत तुम्हाला गणपती बाप्पासुद्धा बघायला मिळतील, वेगवेगळ्या टाईपमध्ये डायमंड वर्कवाले आहेत, आणि आपल्याला हव्या त्या प्रकारामध्ये सुद्धा गणपती मिळणार आहेत। तर आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांच्याबरोबर चर्चा करूया थोडी, चला। तर आपण आता सध्या बघितल्या गणपती बाप्पाच्या सर्व मूर्त्या, किती मनाला अशा भावुक होण्यासारख्या मूर्त्या आहेत या ठिकाणी। तर आपण कारखान्याच्या मालकांशी थोड्याशा चर्चा करूया। तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। प्रथमेश दीपक सप्ताह। आणि कारखाना सुरू करून किती वर्ष झाली मुंबईमध्ये? 5 वर्ष। 5 वर्ष। आणि या एरियामध्ये ब्रांच सुरू करण्यामागचं कारण काय? या एरियामध्ये असंच आमच्या दोस्ती यारीमध्ये ते खास झालेले, करून की असं मग नंतर विचारलं करून की इथं तुम्ही ब्रांच टाकू शकता का? ब्रांच टाकली आम्ही। त्याच्यानंतर आम्हाला इथं गणपती ठेवण्याचं कारण की आम्हाला इथं म्हणजे मित्रांची समृद्धी, सगळ्यांचं राहणं बिणं, आपल्याबरोबर माणसांची पवईवरनं अमर येणार असे मित्र सगळे भेटत गेले। मित्र भेटण्याचं कारण असं आहे कारण की गणपतीचा जो सिच्युएशन असतात त्यात 2 महिने अगोदरचं, त्या टायमाला सगळे एकत्र येतात, 2 महिने इथं कारखान्यामध्ये बसतात। 2 महिन्याच्या अगोदरपासून स्टार्टिंग होती इथं, मग सगळे भेटून मग सगळ्यांनी इंस्टावरती टाकून, याच्यावरती टाकून सगळे मग त्याच्यामुळे सगळेजण बोलायला लागले करून की तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा। कंटिन्यू चालू ठेवल्याच्या नंतर मग सगळेजण आम्ही 3 जण एकत्र झालो। आज स्वप्नील आहे, गुड्डू आहे, आम्ही 3 जण एकत्र होऊन आम्ही सगळे रुजून गेलो। मग त्यामध्ये आमचं एक कारण झालं करून की कंटिन्यू चालू ठेवायचं। मग कंटिन्यू चालू ठेवलं, आता 5 वर्ष झाले चालू ठेवण्याचं। जसं तुम्ही बोललात या ठिकाणी ब्रांच आहे, आणि मुंबईमध्ये अजून कुठे कुठे ब्रांच आहे, आणि किती वर्कर तुमच्याकडे सध्या कामाला आहे? असं बोलायला गेलं तर वर्कर 200 वर्कर कामाला आहेत। मुंबईमध्ये टोटल ब्रांच आहेत। धारावीमध्ये सगळ्यात पहिला ब्रांच चालू केली, धारावीच्या नंतर मग इथं कुर्ल्यानंतर प्रतीक्षानगर नंतर आता घाटकोपरमध्ये नवीन ब्रांच आहे, बायकाळ्याला आहे, लालबागला आहे, परत नंतर आता ह्याला पण चालू आहे, आपल्या मानपूरला चालू आहे। ब्रांचेस अशा चालू आहेत। आता परत बाहेर देशामध्ये पण माल जातो आमचा। हो, जसं ज्याप्रमाणे तुम्ही मला तो चार्ट दाखवला, तर त्या चार्टमध्ये जवळजवळ
18 ठिकाणी त्यांच्या बाहेरगावी मूर्त्या जातात, तर तो चार्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल की कशी एवढी ओळख तुम्ही पसरवली तुमची? सध्यापासून आमचे जे तुषार तेलारी करून जे सेट आहेत त्या शेटने सगळ्यात पहिला UK BK या साईडला एकदा माल देऊन बघितला. एकदा माल दिल्याच्या नंतर मग तिथे जाऊन पब्लिकने प्रोत्साहन वाढवले. प्रोत्साहन वाढल्याच्या नंतर पब्लिकने विचारलं का मी कुठनं येतो. मग नंतर अजून UK वाल्यांनी कस्टमर दिल्याच्या नंतर अजून वाढत गेल्याच्या नंतर मग आता न्यूझीलंडला माल गेला, न्यूयॉर्कला गेले, सगळीकडे माल गेल्याच्या नंतर मग अजून प्रोत्साहन वाढत गेले. प्रोत्साहन वाढल्यामुळे काय झालं, कारण की परत अजून मूर्त्या चालूच असतात. म्हणजे गणपती हा झाला, गणपतीचा सण संपला तरी आहे ना, नंतर गणपतीचा सण संपला देवीच्या टायमाला डायरेक्ट दसऱ्याच्या टायमाच्या नंतर आपल्या मूर्त्याचं काम परत चालू होतं. म्हणजे जवळजवळ वर्षाचे 12 महिने काम चालू होतं. मग तुम्ही जे वर्कर कामं करतात तर त्यांच्याकडून कामं कशी करून घेतात? महिला सुद्धा आहेत असं तुम्ही सांगितलं? हां, महिला सुद्धा आहेत. तर मग त्यांच्या कामाचा शेड्यूल कसा असतो? कामाचा शेड्यूल कसं, पेंटिंगसाठी वेगळी माणसं, मूर्तीच्या फिनिशिंगसाठी वेगळी माणसं, वर्किंगसाठी लेडीज आहेत आमच्याकडे खास करून. तुम्ही सांगता 5 वर्ष झाली आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व एरियामधल्या लोकांचा, मुंबईमध्ये सर्वांचा फीडबॅक कशा प्रकारे मिळतो आणि कोणत्या प्रकारच्या मूर्त्या लोक अशा तुम्हाला ऑर्डर देतात? ॲक्च्युली इथं डायमंड वर्किंग जास्त चालतात. डायमंड वर्किंग झाल्याच्या नंतर लोक साधी मूर्ती असल्याच्या नंतर विचारतात करून की डायमंड वर्क करून भेटेल का. परत झालं करून की मूर्तीला लाईटिंग करून भेटेल का, ही मूर्ती आहे त्याला लाईटिंग करून भेटेल का, लाईटिंग करून भेटेल, त्याचे चार्जेस होतील. डायमंड वर्किंग एक्स्ट्रा पाहिजे, एक्स्ट्रा झाल्याच्या नंतर त्याचे चार्जेस होतील. मग त्याच्यानंतर मग एक कस्टमर घेऊन गेल्यानंतर आता ॲक्च्युली सगळ्यात पहिल्या वर्षी असं झालेलं करून की असं वाटत होतं करून की कस्टमर येतील का नाही येतील. त्याच्यामध्ये मग नंतर मग असं झालं करून की पहिल्याच वर्षी रिस्पॉन्स असा चांगला भेटला करून की असं वाटलं करून की आपल्याकडनं करून की 50 झाले तर 100 पण होतील, 100च्या 200 पण होतील. आणि आता फीडबॅक असा भेटायला लागलाय करून की जे पहिले कस्टमर होते ते पहिले कस्टमर नसून सुद्धा आता नवीनच कस्टमर आत्ताच्या दिवसामध्ये कंटिन्यू 10 दिवसामध्ये पूर्ण नवीन कस्टमर आलेले आहेत. कारण की असं वाटत पण नाही करून की आपले पहिल्याचे कस्टमर कसे नाही ते. फोन करून विचारल्याच्या नंतर श्रावण चालू झाल्यावरती आम्ही तुम्ही काळजी नका करू, आम्ही तुमच्याकडनंच मूर्त्या घेणार आहे, मूर्त्या चांगल्या आणा, मूर्त्या दरवर्षीप्रमाणेच आणा, असं सगळेजण तेच बोलतात. मग ज्याप्रमाणे तुमचं मूर्तीचं काम असतं त्याप्रमाणे सर्वात जास्तीत जास्त किती रेंजपर्यंत तुमची मूर्ती विकली जाते? आपल्याकडे मूर्ती सगळ्यात पहिली 1.5 फुटाची होती 3,500 पासून चालू. 2 फुटाच्या मूर्त्या होतात 6.5 पासून आणि 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत त्या 9,000 पासून चालू. तर आपण कारखान्याच्या मालकांशी काही चर्चा केल्या, त्यांच्याकडून जाणून घेतलं की कारखान्याची माहिती संपूर्ण घेतली. इंडियाच्या बाहेरपर्यंत त्यांच्या मूर्त्या वगैरे सर्व सप्लाय झाले. तर त्यांच्याबरोबर बोलून खूप बरं वाटलं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण त्यांच्याबरोबर चर्चा वगैरे सर्व करून झालंय आणि या ठिकाणी मी मगासपासून बघतोय कंटिन्यू कस्टमर येत आहेत गणपती बुकिंगसाठी. तर आपण कस्टमरचं सुद्धा फीडबॅक घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी कस्टमर आहेत तर त्यांच्याशी थोड्याशा चर्चा करून घेऊया. मूर्त्या बघतोय आणि मनाला एकदम असं भरून येत आहे की मूर्तीचे ते टिपलेले त्यांचे ते डोळे, नजरेचं जे काम आहे वर्क एकदम भारी वाटतंय. आणि या ठिकाणी कस्टमर आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारूया. काका, हो, तर तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून बुकिंग करताय? मला आता सध्या 2-3 वर्ष झाले. पण इकडचं मूर्तीचं वैशिष्ट्य हे आहे की इथे वेगवेगळे प्रत्येक वर्षी वेगवेगळे डिझाईनचे मूर्ती असतात. स्पेशली त्यांचे जे डिझाईन आहेत ते मूर्तीचे डायमंडवर. आणि सर्वात पहिला मी जेव्हा आलो इथे तर सर्वात पहिला मला दगडूशेठ
होत आहे, तो फेमस होत आहे, त्यावर्षी भरपूर केलेला आहे. आता यावर्षी अशी मूर्ती आहेत म्हणजे ड्रेसिंग केलेलं आहे, म्हणजे मोत्याचा हार आहे, म्हणजे वेगळं काहीतरी आहे. म्हणजे आता या टाईपचं पॅटर्न वेगळा आला आहे. दरवर्षी जे आपले कारखान्यामध्ये याच्यात आम्ही येतो आणि भरपूर इकडचे लोक, स्थानिक लोक येतात आणि फोन करतात आम्हाला, म्हणजे यांना फोन करतात आणि यांचे पण फोन येतात आम्हाला की बाबा मूर्ती आली आहे बघून घ्या. पण लास्टला असं होतं ना की कधी कधी आम्हाला आमची चॉईसची मूर्ती भेटत नाही, तो प्रॉब्लेम असतो. तो आम्ही लवकरच येतो आणि आम्ही बुकिंग करून जातो, असं आहे. तर ते दुसऱ्या कारखान्यापेक्षा थोडा हे डायमंड वर्क आणि ते जे दागिने घालतले आहेत ना, त्याच्यामध्ये कसं असतो की बॅकग्राऊंड जे गणपती त्यांना त्याचं बॅकग्राऊंड करायची काही गरज नसते. तर असा ठेवला तरी गणपती एकदम चांगला दिसतो, तेवढंच आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर बघितलं काकांचा फीडबॅक पण एकदम छान होता आणि काका सुद्धा पूर्ण खुश आहेत, कारण त्यांना सुद्धा गणपतीच्या मूर्ती या ठिकाणच्या भरपूर आवडतात आणि त्यांनी सुद्धा कारखान्याबद्दल खूप बेस्ट फीडबॅक दिलेला आहे. तर जसं आपण काकांचा फीडबॅक घेतला तसं या ठिकाणी ताईसुद्धा फिरत आहेत, तर त्यांना सुद्धा एकदा विचारून बघूया. ताई, तुमचं नाव काय? लतिका. तर तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून येता आणि तुम्हाला इकडच्यांचा स्वभाव कसा वाटतो आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघून फीडबॅक काय द्यावंसं वाटतं? इथे मी 5 वर्षापासून येते आणि इथे जेव्हा पण म्हणजे जेव्हा गणपतीच्या मूर्त्या स्टार्टिंगला येतात त्यावेळेला लगेचच त्या आम्हाला व्हॉट्सअपला जे धुडी भाऊ आहेत ते फोटो पाठवतात आणि आम्ही लवकरात लवकर येतो, कारण नंतर आम्हाला मूर्त्या बुक करता येत नाही, म्हणजे जी आवडते ती त्यांच्याकडे अवेलेबल नसते. त्याच्यामुळे आम्ही आत्ता लगेचच येतो आणि बुक करतो, कारण इकडचे जे काही म्हणजे मूर्त्या आहेत त्या खूप रेखीव आहेत, असं बघता क्षणी खूप छान वाटतात त्या मूर्त्या. आणि म्हणजे त्यांचं जे कोरीव काम केलेलं आहे, त्यांच्यावरती मूर्तिकाम केलं आहे, त्यांचा जो पोशाख आहे तो खूप सुंदर केलेला आहे आणि म्हणजे खूप छान आहेत मूर्त्या इकडच्या. तर आपण ताईंना सुद्धा विचारलं, त्यांनी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारमध्ये त्यांचा फीडबॅक दिला आहे. जवळजवळ त्यासुद्धा या ठिकाणी 5 वर्षापासून येत आहेत. तर आपल्याला सुद्धा खूप भारी वाटलं या ठिकाणी, त्यांनी सुद्धा खूप छान फीडबॅक दिला, त्यांच्यासाठी एकदा थँक्यू. तर तुम्ही या ठिकाणी मगासपासून बघताय रांगच्या रांग लागली आहे, सर्वजण नुसतं गणपती बुकिंगसाठी येत आहेत. तर त्या ठिकाणी काका एक मूर्ती चॉईस करतायत, तर त्यांच्याबरोबर आपण थोडीशी चर्चा करूया. तर या. तर काका, ज्यावेळी तुम्ही गेटवरून आतमध्ये आलात तर तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या बघून मनाला असं काय नक्की फील काय होतं? भरीव काम आहे, क्रिएटिव्हिटी, त्याच्यामुळे अट्रॅक्शन जास्त होतं. कोणती किंवा कोणती नाही, सगळं बालगणेश आहे. आणि जसं तुम्ही या ठिकाणी दरवर्षी मूर्ती बुकिंग करता तसंच तुम्ही बाहेरच्या सर्व लोकांना काय संदेश द्याल की या कारखान्याबद्दल काय त्यांना सांगाल? इकडे चांगल्याच मूर्त्या आहेत, सगळ्या जास्त करून अट्रॅक्टिव्ह करणाऱ्या मूर्त्या जास्त आहेत. त्याच्यामुळे बघा इकडे येऊन चॉईस करून असं कोण जाणार नाही की नाही आवडली नाही म्हणून असं कोण जाणार नाही. तर काय होतं, बुक ते पहिली बुक असते काय, त्याच्यामुळे काय काय जण हे होतं, पण नाही जास्त जण इथूनच घेऊन आता मी 3-3 वर्ष इथूनच बुकिंग करतो आहे. त्याच्यामुळे बघायला आता पण कोणती घेऊ आणि कोणती नाही, कारण सगळे पेटेवाले बुटावाले आपण नवीन याच्यामध्ये आले, त्यामध्ये बघून अजूनच अट्रॅक्शन जास्त हे होतं. ठीक आहे, धन्यवाद. आणि तुम्ही बघू शकता कारखान्यामध्ये पूर्ण गर्दी वाढत चालली आहे, कारण जसे जसे गणपती बाप्पाचे दिवस आपले जवळ येत आहेत तसं तसं बुकिंगसाठी सर्वजण इकडे नुसते अट्रॅक्ट होत आहेत. आणि बाहेरसून ज्यावेळी आपण जातो त्यावेळीच्या काचीसमोर तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओज बघितले, त्याच्यामधून जे गणपती बाप्पाचे जे सुबक अशा मूर्त्या दिसतात ना, त्याच्यावरतीच लोकांच्या मनाला असं वाटतं की आतमध्ये कारखान्यात जाऊन नक्की आपण गणपती बाप्पा दर्शनसुद्धा घेऊ आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघूसुद्धा. आणि बुकिंग करणं तर त्यांच्या मनामध्ये नक्कीच या ठिकाणी आल्यावरती मनात असं येत असेल की आपण नक्की या ठिकाणावरतूनच गणपती बाप्पा बुकिंग करूया. तर तुम्ही बघितलात आज आपण आलो होतो या कारखान्यामध्ये, भेट दिली, तर सर्व कारखान्याच्या मालकांशी भेटून खूप बरं वाटलं आणि त्यांचा स्वभावसुद्धा खूप चांगला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला या प्रकारच्या सर्व मूर्त्या हव्या असतील तर लवकरात लवकर कारखान्याला भेट द्या आणि आपल्याला हव्या त्या प्रकारामध्ये मूर्त्या मिळवा. आणि बुकिंगसुद्धा सुरू आहे, जवळजवळ जास्तीत जास्त मूर्त्या बुक होत आल्या आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर ते ऑर्डरप्रमाणे तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. तर या कारखान्याला नक्की व्हिजिट करा, आपल्या बैल बाजारमध्येच आहे. तर सर्वांनी या आणि मूर्त्या बघून बुकिंग सुरुवात करा. धन्यवाद. तर आपण आलो आहोत आता घरी आणि कला केंद्र गणपती बाप्पाची चित्रशाळा खरंच खूप सुंदर होती आणि युनिक पॅटर्न गणपती बाप्पाचे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आणि खूप रेखीव काम आणि डोळ्याचं लेखणीचं वगैरे जे काम आहे आखणीचं खूप सुंदर. तसंच जे वस्त्र होते गणपती बाप्पाचे
खूप सुंदर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वस्त्र नेसवलेले होते गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाचे वेगवेगळे अवतार आपल्याला त्या ठिकाणी दाखवले. खूप भारी वाटलं. आणि हे कला केंद्र जे आहे ते खूप मोठं कला केंद्र आहे. खूप त्यांनी त्यांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी सांगितली, तर खूप भारी वाटलं. तर धन्यवाद सर्वांचे, मनपूर्वक खूप खूप आभार. आणि हा व्हिडिओ भरपूर सर्वात जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कारखान्याची माहिती या सर्व लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा, बाय बाय, टेक केअर. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया.